आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा 2022 ची आठवण करून देणारा असा एक मोठा राजकीय भूकंप झालेला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार हे दिल्लीला गेले। स्वतंत्र गटाची देखील त्यांनी नोंदणी केली आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये विलीन होण्याचा मार्ग देखील मोकळा झालाय। या संपूर्ण नाट्यमय घडामोडीला नाव देण्यात आलंय ऑपरेशन टायगर। नेमकं काय काय घडलंय, कोण कधी नेमकं दिल्लीला गेलाय आणि महाराष्ट्रामध्ये परतल्याच्या नंतर नेमकं काय काय झालेलं आहे, जाणून घेऊया हा संपूर्ण घटनाक्रम। सुरुवात झाली ती 16 जून 2026 रोजी रात्री 10 वाजता। ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार दिल्लीच्या दिशेने निघाल्याची बातमी धडकली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आला। ही बातमी बाहेर येताच शिवसेना ठाकरे पक्षात घडामोडींना वेग आला। बैठकांचं सत्र सुरू झालं। बंड करणाऱ्या 6 खासदारांना संपर्क करण्यास सुरुवात झाली, मात्र कुणाशीही संपर्क होईना। अशातच ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी महाराष्ट्रातील खासदारांच्या संभाव्य फुटीबाबत आणि पैशांच्या व्यवहारांविषयी एक धक्कादायक ट्विट केलं। हे धक्कादायक आणि घृणास्पद आहे की काल रात्री महाराष्ट्रातील खासदारांना पक्ष बदलण्यासाठी प्रत्येकी 15 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे। त्यानंतर लागलीच या संभाव्य बंडखोरीच्या हालचालींवर आळा घालण्यासाठी ठाकरे गटानं आक्रमक भूमिका घेतली। ठाकरेंच्या शिवसेनेचे गटनेते अरविंद सावंतांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कार्यालयात तातडीचं पत्र सादर करून कोणत्याही फुटीर गटाला मान्यता देऊ नये अशी मागणी केली। या सगळ्या घडामोडी सुरू असताना ठाकरे गटाच्या 6 बंडखोर खासदारांनी अत्यंत गोपनीयतेनं आणि वेगवेगळ्या शहरातून चार्टर्ड विमानांचा वापर करत दिल्ली गाठली। मध्यरात्री 1:30 वाजता नांदेडहून नागेश पाटील आष्टीकर सर्वप्रथम चार्टर्ड विमानानं दिल्लीच्या दिशेनं रवाना झाले। त्यापाठोपाठ संजय देशमुख आणि संजय जाधवही वेगवेगळ्या विमानानं दिल्लीच्या दिशेनं निघाले, तर भाऊसाहेब वागचौरे हैदराबादहून खासगी विमानानं दिल्लीत पोहोचले। तसंच संजय दिना पाटील आमदार प्रताप सरनाईकांसोबत दिल्लीच्या दिशेनं निघाले। ठाकरेंचे खासदार दिल्लीत पोहोचत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही मध्यरात्रीच मुंबईहून जयपूर मार्गे दिल्लीत दाखल झाले। सर्वात शेवटी ठाकरेंचे अत्यंत विश्वासू खासदार ओमराजे निंबाळकरही दिल्लीत डेरे दाखल झाले। ठाकरेंच्या या सर्व 6 आमदारांना नोएडातील एका हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवण्यात आलं होतं आणि तिथेच पुढील रणनीतीवर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगण्यात आलं। 17 जूनला सकाळी 7 वाजता सगळ्यात आधी ओमराजे निंबाळकर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांच्या भेटीसाठी पोहोचले, तर निंबाळकर वगळता इतर 5 खासदारांनी सकाळी 10:20 बिर्लांची भेट घेतली। ओम बिर्लांसोबत महत्वाच्या बैठकीत खासदारांनी आपण एकनाथ शिंदे यांच्या पक्षात विलीन होत असल्याचा अधिकृत निर्णय अध्यक्षांना कळवला। तसंच आगामी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेतील आपली आसन व्यवस्थाही शिंदे गटाच्या खासदारांसोबत करण्यात यावी अशी विनंतीही बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे केली। तर बंडखोर खासदारांनी दिल्ली गाठली आणि इकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडून देखील हालचालींना चांगलाच वेग आलाय। खासदारांना रोखण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं नेमकं काय काय प्रयत्न केले बघूया। 17 जूनला सकाळीच ठाकरेंच्या सेनेचे नेते दिल्लीत पोहोचले। 10:02 पत्रकार परिषद घेतली। त्यात संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे उपस्थित होते। यावेळी फुटलेल्या खासदारांवर 50 कोटींचा आरोप करत राऊतांनी शिवराळ भाषा वापरल्यानं भडका उडाला। एका महत्त्वाच्या व्यक्तीकडून सांगण्यात आलं की महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेतलं जात आहे, विकत घेतलं जात आहे हा त्यांचा शब्द होता। महाराष्ट्रातील खासदारांना, पक्षाचं नाव त्यांनी घेतलं नाही। ते म्हणले भाव तोच आहे, हमी भाव 50 कोटी, पण आज रात्रीपर्यंत सगळ्यांना 15 कोटी रुपये त्यांना आज रात्री पोचत आहेत आणि मग ते खासदार दिल्लीमध्ये येतील, त्याशिवाय ते विमानात बसायला तयार नाही। बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला मुलासारखं वाढवलं सगळ्यांना,
हां, उद्धव ठाकरेंनी आमच्यावरती सातत्यानं भावासारखं प्रेम केलं. हे साले लोक कोण जात आहेत हे नाही, डोंट कट, हे कट मत करना. हाँ, ये लोग जो है बेईमान लोग है, ये बेईमान है और बेईमानी उनके खून में है. संजय राऊत, तुमची योग्यता काय? तुम्ही अशा पद्धतीने त्यांना शिवी देता. अहो, तुम्ही तुमची योग्यता असती तर लोकांमधून निवडून आल्या असतात. ज्या आमदारांनी तुम्हाला निवडून दिलं त्यांच्या नावाने सुद्धा तुम्ही शिव्यांचे लाखोली वाहताय. तुमच्यात हिंमत आहे ना, तुमच्यात हिंमत आहे तर उभे राहा ईशान्य मुंबईतून आणि निवडून येऊन दाखवा. एखाद्या लोकप्रतिनिधीला अशा शिव्या देणं, अशा त्यांच्याबद्दल अपशब्द बोलून हे कट करू नका. काय आविर्भाव आहे, काय काय मस्ती आहे. तुम्ही त्यांना निवडून आणलं इथपर्यंत तुमचा पक्ष आहे, हे ठीक आहे, पक्षामुळे ते निवडून आणले याच्याबद्दल वाद नाहीये. 17 जूनलाच ठाकरेंच्या शिवसेनेनं खासदारांची संसदीय दलाची बैठक बोलावली. एकीकडे खासदारांना व्हीप बजावण्यात आला तर दुसरीकडे फुटलेल्या खासदारांनी दिल्ली सोडली. कोण देवदर्शनाला गेलं तर कोणी आपल्या घरी परतलं. हिंगोलीचे खासदार नागेश आष्टीकर चेन्नईला गेले, तिथून ते तिरुपतीच्या दर्शनाला पोहोचले. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे वाराणसीला गेले. यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख आणि परभणीचे खासदार संजय जाधव अयोध्येत दर्शनासाठी गेले. तर ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील मुंबईतल्या आपल्या घरी पोहोचले. त्यानंतर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर पुण्यात परतले. दिल्लीला गेलेत का नाही याच्याबद्दल अजून मला काही त्यांचं प्रत्यक्ष बोलणं झालेलं नाही. पुण्यात होते, मुलगा आजारी होता, इथपर्यंत माझं बोलणं झालं होतं. आणि माझं बोलणं झालं त्यावेळेस तिने असं म्हणलं की बाबा आपल्याला 20 तारखेचा निकाल आपल्या वडिलांचा जो महत्त्वाचा आहे तो निकाल लागल्याच्या नंतर आपण काय ते माध्यमासमोर आणि लोकांसमोर जाऊन विषय मांडू आणि त्याच्यानंतर पुढची दिशा ठरवू. यावरून संजय राऊतांनी फुटलेल्या खासदारांच्या गटावर हल्लाबोल केलाय. अच्छा, क्या भगवान का आशीर्वाद ले रहे क्या गद्दार? हाँ, ये नया कौन सा एक शुरू हो गया है परंपरा, गद्दारी करे और भगवान का आशीर्वाद ले. हाँ, जहाँ जाना है वहाँ जाने दे. डर डर के वो भागते रहेंगे, घूमते रहेंगे. सबके घर की सिक्योरिटी बढ़ा दी है. हाँ, जहाँ जहाँ उनकी प्रॉपर्टी है और कल वापस 5-5 करोड़ मिले हैं तो वो पैसे को भी सिक्योरिटी दी है लगता है मुझे. दरम्यान या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती आज दिल्लीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीमधून एकनाथ शिंदे यांचं ऑपरेशन टायगर हे यशस्वी झालंय का या प्रश्नाचं उत्तर हे महाराष्ट्राला जवळपास मिळालेलं आहे. दिल्लीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय दलाची ही बैठक होती आणि या बैठकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून व्हीप जारी करण्यात आला होता. पण पक्षाचा व्हीप धुडकावून लावून या बैठकीसाठी केवळ 3 खासदार उपस्थित होते आणि 6 खासदार अनुपस्थित राहिले. हे तेच 6 खासदार आहेत जे बंडखोरी करून शिवसेनेमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. 11:20 नेत्यांनी या सगळ्यांची वाट बघितली. मात्र हे जे 6 खासदार होते ते शेवटपर्यंत या बैठकीसाठी आलेच नाहीत. केवळ आणि केवळ 3च खासदार या बैठकीसाठी दिल्लीमध्ये उपस्थित राहिले. आपल्याला ठाऊक आहे की आम्ही पक्षादेश जारी केलेला होता. 11 वाजताच्या बैठकीला आम्ही बसलो. आम्ही बैठकीमध्ये मी स्वतः, अनिल देसाई आणि वाझे जे काल 3 जण होतो ते 3 आणि आमच्या संसदीय दलाचे नेते माननीय संजय राऊत साहेब बैठकीला उपस्थित होते. आता ही मंडळी बैठकीला आली नाही म्हणून आत्ता आम्ही त्यांना पुन्हा एकदा नोटीस जारी करतोय. कारणे दाखवा नोटीस देणार आहोत आणि येत्या 7 दिवसात ती नोटीस त्यांना पत्र मिळाल्यानंतर 7 दिवसाच्या आत त्यांनी त्याचं उत्तर दिलं नाही तर पक्षद्रोहाची कारवाई आम्ही त्यांच्यावर करणार. तर 4 वर्षांच्या नंतर आता पुन्हा एकदा हा एक राजकीय भूकंप काहीसा होताना बघायला मिळतोय. 6 खासदार हे गेलेले आहेत त्यामुळे अर्थातच शिवसेनेचे राजकारण जे आहे ते काहीसे ढवळून निघाले. सदस्य रहे, बाकी जो सदस्य यहाँ नहीं आए हैं या अटेंड नहीं किया है, हम ये मानते हैं
ये पार्टी व्हिप का उल्लंघन है, करेक्ट? एकदम पार्टी का आदेश नहीं माना है, तो अभी उस मुताबिक हम इस बारे में जो भी एक्शन लेनी है वो एक्शन की शुरुआत हो गई है। उनको शो कॉज दिया जाएगा, उनसे जवाब मांगा जाएगा और हम इस दिशा में जाएंगे की उनकी सदस्यता रद्द हो। तर दिल्लीमधल्या या बैठकीसाठी नेमकं कोण कोण हजर होतं आणि कोण गैरहजर होतं जाणून घेऊया. बैठकीला गैरहजर असणारे देखील आपण बघतोय. संजय देशमुख, संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर आणि बैठकीला हजर असणारे खासदार होते अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे. भाऊसाहेब वागचौरे, ओमराजे निंबाळकर आणि संजय दिना पाटील हे तिघे देखील गैरहजर राहिले. तर या सगळ्यावरती संजय राऊत यांनी देखील भाष्य केलेलं आहे, आपण जाणून घेऊया. काय एक डरपोक हिंमत असलं या ना मतदारसंघात. कालपर्यंत जसे आमच्याकडे असताना एकटे फिरत होतात ना तसे फिरा. आता एकनाथ शिंदे त्यांना बॉडीगार्ड देईल, बरोबर आहे. मग त्यांना पुढे 2 पोलीसच्या गाड्या, मागे 2 पोलीसच्या गाड्या आणि ते मिलिटरीच्या वेशातले सीआरपीएफचे लोक असतात ना ते ते वगैरे त्यांना देतील आणि जणू काय युद्ध करून शौर्य पदक मिळवून आले अशा तऱ्हेने फिरतील. 2022 मध्ये जेव्हा 40 आमदार हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून गेले होते, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या नेत्यांना देखील सबुरीचा सल्ला दिला होता. पण आता पुन्हा एकदा 4 वर्ष उलटून गेल्याच्या नंतर पक्ष पुन्हा एकदा फुटला. ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्रमक पवित्रा सध्या घेतल्याचं दिसतंय आणि आता आमचं ऑपरेशन तुडवा सुरू होणार असा इशारा संजय राऊतांनी दिलाय. याचवरून शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी देखील टोला लगावला. युबीटी बुडवा, काँग्रेस वाढवा ही राऊतांची मोहीम असल्याचा टोला म्हस्केंनी लगावलाय. राडे करणार की नाही तुम्ही कोण ठरवणार? आमच्याकडे काय राहिलं आहे? गिरीश महाजन हा पोलिसांचा ताफा बाजूला ठेवून या. हे जे 4-4 पोलिसांच्या गाड्या घेऊन फिरता ना, सगळ्या गद्दारांना आता गाड्या दिल्या पोलिसांच्या. आत्ताच मी पाहिलं. आणि मागच्या गद्दारांची सिक्युरिटी कायम आहे आणि त्या सिक्युरिटीमध्ये राहून ते आम्हाला विचारतात यांच्याकडे राडे करण्यासारखं काय आहे? सिक्युरिटी काढा, तुमच्या अंगावरती चिंधी राहणार नाही. या ना, हिंमत असेल तर या आम्हाला आडवे या, आडवे येऊन बघा. आडवे येऊन बघा कशी खोलून ठेवतो तुमची ती. कसली भाषा करता? तुमच्यापेक्षा जास्त तिखट भाषा आम्हाला करता येईल. आता ऑपरेशन तुडवा सुरू केला आणि तुम्ही रस्त्यावर आले, तुम्हाला ऑपरेशन तुडवा नाही, युबीटी बुडवा हे संजय राऊतांनी सुरू केलेली मोहीम आहे. युबीटी बुडवा आणि काँग्रेस वाढवा ही संजय राऊतांची मोहीम आहे. खासदार संजय राऊत यांनी फुटलेल्या गद्दारांच्या मतदारसंघामध्ये राडे करणार असा इशारा दिला आणि याचवरून मंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवरती हल्लाबोल केलाय. महाजनांच्या या टीकेला संजय राऊत यांनी जोरदार उत्तर दिलंय. आता जर कोणी अशा प्रकारे बेईमानी करणार असतील तर त्यांना सोडायचं नाही. त्यांच्या मतदारसंघात जाऊन राडे करायचे. पवार साहेब म्हटले मी स्वतः अशा जाहीर सभा घ्यायला त्या भागात जाईन तुमच्याबरोबर. कोणीही कुठल्याही पक्षाचा खासदार फुटला तर त्याला आता मोकळीक द्यायची नाही आणि त्याला धडा शिकवायचा. शिवसेना आणि स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, याच्यामध्ये काँग्रेस पक्ष सुद्धा असणार. कोणी राडा करायला सुद्धा तर त्यांच्याकडे शिल्लक राहिलेलं नाही. कोण शिल्लक राहिलेलं आहे? ते दिवस गेले जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी आमच्या सोबत होतात, बाळासाहेबांच्या आयडिओलॉजीने चालत होतात. पण आता ते राहिलंच नाही तुमच्यामध्ये काही. तुम्ही आता काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेला आहात. आता तुम्ही राहुल गांधीला पंतप्रधान करा म्हणून त्याच्या मागे फिरतात. कुठे काय राहिलं तुमचं? शिवसेनेकडे राडे करण्याची क्षमता नाही, राहिली नाही. कोण उरलं आहे तुमच्याकडे? मग त्यांना Y+ सिक्युरिटी, CRPFची सिक्युरिटी, घरावर सिक्युरिटी, जिथे जिथे त्यांच्या प्रॉपर्टी आहेत तिकडे सिक्युरिटी,
म्हणजे प्रत्येक गद्दाराला या क्षणी 40 सशस्त्र पोलिसांची सिक्युरिटी देण्याचं कारण काय? आणि मागच्या गद्दारांची सिक्युरिटी कायम आहे आणि त्या सिक्युरिटीमध्ये राहून ते आम्हाला विचारतात यांच्याकडे राडे करण्यासारखं काय आहे? सिक्युरिटी काढा, तुमच्या अंगावरती चिंधी राहणार नाही. शिवसेनेच्या संसदीय पक्षाच्या बैठकीला 6 फुटीर खासदारांनी दांडी मारली आणि यानंतर संजय राऊत यांनी आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली. याच वेळेला फुटीर खासदारांवरती संजय राऊत यांनी पुन्हा एकदा तोंडसूक घेतलेलं आहे. तसंच भाजपच्या डिवचणाऱ्या नेत्यांवरती देखील संजय राऊत यांनी तोफ डागलेली आहे. ही खाकी वर्दीची जी मस्ती आम्हाला तुम्ही दाखवता ईडी CBI हा कसे फुटले म्हणतात ते. गिरीश महाजन जे म्हणतात ना फुटले. माझ्याकडे एक दिवस ईडी आणि CBI आली ना, सगळ्यात आधी गिरीश महाजनला फोडून दाखवतो. एक दिवस नाही, अर्धा तास जरी ईडी CBI माझ्याकडे आली तर सगळ्यात आधी या गिरीश महाजनला मी नाही फोडून दाखवला तर बघा. आणि त्याच्यावरती मी सविस्तर बोलणार आहे या व्यक्तीवर. ह्या काय समजतो स्वतःला? नाशिकच्या कुंभमेळ्यात सगळ्यात मोठा भ्रष्टाचार चालला हिंदुत्वाच्या नावानं. कुठले कॉन्ट्रॅक्टर्स काय सगळी यादी माझ्याकडे आलेली आहे आणि हे आम्हाला शिकवणार. ईडी शिवाय आमच्या बाजूने करा, तर ते बाजूला होण्यासाठी केंद्रातील सरकार यावं लागेल ना. त्यावेळेला उद्धवजी पंतप्रधान झाले पाहिजेत, पण त्यासाठी प्रयत्न करा. आता तुमच्याकडे 3 खासदार राहिलेत, त्यात उद्या परवा काय तुम्हाला माहीत नाही. अरे 3 खासदार 2 खासदारांना तुम्ही कसे काय ईडी CBI ताब्यात घेणार, केंद्र ताब्यात घेणार आहात? म्हणून मी म्हटलं की त्यासाठी पंतप्रधान व्हावं लागेल, देशामध्ये सत्ता आणावी लागेल आणि मग ते तुमच्या ताब्यात येईल आणि नंतर मग आम्हाला फोडायचा विषय आहे. दरम्यान खासदार संजय राऊत यांची कालच्या पत्रकार परिषदेमधली शिवराळ अशी भाषा आणि आजच्या पत्रकार परिषदेमधल्या राड्याची धमकी या सगळ्या मुद्द्यावरून शिवसेनेमधल्या नेत्यांनी आक्षेप घेतलाय आणि टीका केली आहे. तोंड पाटीलकी करणाऱ्या संजय राऊताला आम्हाला थेट इशारा महिला आघाडीच्या वतीनं द्यायचा. आमच्या नेत्यांच्या संदर्भात बोलताना तोंड सांभाळून बोला, अन्यथा तोंड कसं फोडायचं असतं हे शिवसैनिकांना चांगलं माहिती आहे. आणि केवळ तुम्हाला तुमचे खासदार सांभाळता येत नाहीत म्हणून तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणाला गोलपिठा म्हणताय. हे म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे आणि चूल पेटेना ओली लाकडे असा प्रकार आहे. आई बहिणीवरून शिव्या घालणं, ज्या आमदार आणि खासदारांच्या बळावर आज तुम्ही तिकडे खासदार म्हणून मिरवताय. आपण पाहिलं मागेच जेव्हा शिवसेनेत फूट झाली त्यावेळी देखील हे संजय राऊत ज्या आमदारांच्या जीवावर ते आज तिकडे खासदार म्हणून मिरवत आहेत त्यांना लाज वाटली पाहिजे. आणि अशा प्रकारचे गलिच्छ आई बहिणीवरून शिव्या देता आणि इकडे लोकांना तत्त्वज्ञान शिकवता. खरं तर उद्धव ठाकरेंनी याच्यावर त्यांना झापलं पाहिजे. आणि माझा थेट सवाल रश्मी ठाकरे पण यांना पण आहे की तुम्हाला हे चालतंय का?